तर मागच्या भागात आपण बघितलं होतं की अवंतीने कबीरसाठी खूप छान काहीतरी गिफ्ट आणलं आहे आणि त्यांची आज डिनर डेट होती म्हणून ती खूपच एक्सायटेड होती. पण कबीरचं मन नाराज होतं कारण त्याला तिच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करायचा होता. पण आता कमी वेळ मिळणार म्हणून त्याला थोडं दुःख झालं होतं. पण आता आपण बघूया की त्यांची डेट कशी होईल आणि पुढे काय होईल. अगं ए ताई, किती तू पसारा. बाई बाई, मीरा बेडवर पडलेल्या सगळ्या ड्रेसवर नजर टाकत वैतागून म्हणाली. आई, हा छान वाटत आहे ना. अवंती चेंजिंग रूममधून बाहेर येत वैतागून म्हणाली. हा छान आहे. आता काय काढू नगं, जास्त उलट बोलायला जाऊ नगं. जावई जे बोलतील त्याचं फक्त हो नाही मध्ये उत्तर द्यायचं. आणि ऐक, मीरा बोलून दाराजवळ जाऊन कोण आहे का बघून पुन्हा अवंतीजवळ आली. 5-6 ड्रेस वेअर करून बघितल्यावर तिला आता त्यातला एक ड्रेस आवडला होता. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. कबीर आपली वाट बघत असेल का, ह्या विचाराने तिच्या मनाची धडधड वाढली होती. कधी एकदा त्याला भेटू असं झालं होतं. ती केस ब्रश करत मिररमध्ये बघत होती. ताई ऐक, मीरा हळूच म्हणाली. हां. अवंतीने हुंकार भरला. जावई बापू एकटेच आहे, हेमा येणार नाही. ती ब्रश करता करता डोळ्यात चमक आणून तिच्या आईकडेच बघत होती. आत्तापर्यंत चेहऱ्यावर वैतागलेले एक्सप्रेशन होते, पण तिच्या आईने सांगितल्यावर तर चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती. जरा त्यांच्यापासून लांब थांबूनच बोल, त्यांचं तर लईच वेगळं आहे. तू जरा जपून राहा. मीरा हळूच आवाजात काळजीने तिच्या परीने सल्ला देत होती. एक्साइटमेंटमध्ये आपल्या मुलीला पाठवत तर आहे, पण भीती वाटत आहे. एवढ्या रात्री लग्नाच्या आधी मुलाबरोबर पाठवत आहे आणि त्यात तिच्या बापाला कळलं तर काय गोंधळ घालणार, ते एक वेगळंच टेन्शन आलं होतं. त्यात भर म्हणजे मीराच्या डोक्यावर सिरियलचा प्रभाव जरा जास्तच होता. एकतर आधीच कबीरला सिरियलचा हिरो म्हणून दर्जा दिला होता, मग तो काहीही करू शकतो विचार करून भीती वाटत होती. मीराच्या बोलण्याने अवंतीचा घसाच कोरडा पडला. तिने लगेच नजर चोरली. त्याचा विचार करूनच मानेवरचे लव ताठ होऊन कानात गुदगुल्या होऊ लागल्या. आवरलं का, गाडी आली आहे. सुरेखाने बाहेरून जोरात आवाज दिला. तसं दोघी गडबडून एकमेकांकडे बघू लागल्या. ताई, काळजी घे आणि तुझ्या बापाला तर काही बी सांगू नको. मीरा तिचे दोन्ही हात हातात घेत घट्ट दाबत म्हणाली. अवंतीपेक्षा मीराच घाबरून गेली होती. आई, तुम्हाला सोडलं तर मी जाऊ शकेल ना. अवंती हसत म्हणाली. 2 मिनिटं झाले. मीराने तिचा हात सोडलाच नव्हता. हा, जा जा. मीराने तिच्या गालावर आलेली बट कानामागे सारत प्रेमाने म्हणाली. बळवंतराव आणि प्रकाश बाहेर गेले होते म्हणून घरात फक्त मीरा आणि सुरेखाच होत्या. कबीरचा ड्रायव्हर तिला घ्यायला आलाच होता. इतका वेळ एक्साइटमेंट वाटत होती, पण गाडीत बसल्यावर भीती वाटू लागली. खिडकीच्या कोपऱ्याला अंग चोरून बसली होती. त्यात तिने पहिल्यांदाच थोडासा मेकअप केला होता आणि अनोळखी माणसासोबत जात होती तर टेन्शन आलं होतं. समोरचा ड्रायव्हर तिच्या ओळखीचा नव्हता. कबीरने कालपासून एकसुद्धा फोन केला नाही म्हणून वाईट वाटलं. तिने दीर्घ श्वास घेत त्याला फोन लावला आणि फोन लावल्या लावल्या स्विच ऑफ लागला. तशी तिची धडकीच भरली. घरापासून लांब जाता जाता आता गाडी हायवेला लागली तशी अजूनच धडधड वाटू लागली. तिने लगेच सुरेखाला कॉल लावला. हा, बोल. सुरेखा फोन रिसीव्ह करत म्हणाली. आत्या, ते ह्यांचा फोन बंद आहे. ती घाबरलेल्या हळू आवाजात म्हणाली. हा का? अगं, त्याची काहीतरी मीटिंग होती म्हणून बंद ठेवला असेल. तो ड्रायव्हर तुला बरोबर घेऊन जाईल. आता जरा सगळ्या गोष्टींची सवय करून घे. कबीर काय तुला रिकामा टेकडा वाटला का? तुला घ्यायला वगैरे येईल. हे अशी स्वप्न डोक्यातून काढून टाक. सुरेखा कुचक्या स्वरात बोलली. तसं तिच्या मनाला टोचून गेलं. वाईट वाटलं. तिने रागातच फोन कट केला. काय तिने सकाळपासून विचार केला तसं काहीच झालं नाही. तो आपल्याला घ्यायला येईल, आपल्यासाठी दार उघडेल, त्याच्या शेजारी आपण बसून त्याला चोरट्या नजरेने बघू, बुके घेऊन येईल. काय काय गोष्टी मनात होत्या, पण ड्रायव्हरला बघून सगळी स्वप्न तुटून पडली. सुरेखाने एक नजर फोनला बघत बडबडली. राग तर नाकावर आहे. बरं झालं कबीर तिला घ्यायला आला नाही, नाहीतर अजून डोक्यावर बसली असती. हां, अशीच हिला ठेवली तर कुठेतरी माझ्या लेकीसमोर झुकेल. अवंती शांतपणे खिडकीच्या बाहेर बघत एकटक विचारात हरवली होती. सारखी अंगावरची ओढणी सावरत होती. एक नजर तिने समोर गाडी चालवत असलेल्या ड्रायव्हरला पाहिलं तर तो पुढे बघून शांतपणे गाडी चालवत होता. वयाने थोडंसं वयस्करच वाटत होता, पण तिच्यासाठी तो अनोळखीच होता. नाजूक कपाळावर हलक्या आता आठ्या पडल्या होत्या. राग आणि दुःख दोन्ही भावना चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होत्या. अर्धा पाऊण तासाने गाडी थांबली तशी ती भानावर येत इकडे तिकडे बघू लागली. समुद्राचा आवाज येत होता आणि जागा ओळखीची वाटली. तिने काचेतून सगळीकडे नजर फिरवली आणि तिला लगेच क्लिक झालं. मागच्या वेळी ते दूध फॅक्टरी बघायला गेले होते तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये जेवले होते. तेव्हा दुपार झाली होती, पण आता रात्र असल्यामुळे हॉटेल चांगलं लायटिंगमध्ये झगमगत होतं. मोठ्या अक्षरात सनशाईन नाव झळकत होते. मॅडम, सरांनी तुम्हाला VIP सेक्शनमध्ये वेट करायला लावले आहे. 10-15 मिनिटातच ते मीटिंगमधून फ्री होतील तेव्हा ते तुम्हाला जॉईन होतील. त्यांचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ लागेल. जसं ते मीटिंगमधून फ्री होतील ते लगेच तुम्हाला कॉल करतील.
ड्रायव्हरने मिररमध्ये बघून तिला माहिती दिली. तसं ती डोळे मोठे करून ड्रायव्हरला बघू लागली. एकटीच ती आतमध्ये जाणार? तिच्याकडून होणारच नाही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एकटी. तिने लगेच म्हणतच नाही म्हणून मान फिरवली. ते काका, मी गाडीतच बसू का? अवंती आवंढा गिळत केविलवाण्या नजरेने म्हणाली. मॅडम, गाडी पार्किंगमध्ये लावावी लागणार आहे आणि पार्किंगमध्ये सगळे ड्रायव्हर्स असतील. तुम्ही ॲडजस्ट कसं करणार? ड्रायव्हर काळजीने म्हणाला. जर कबीरला कळले की ती गाडीतच पार्किंग एरियामध्ये बसली आहे तर तो तर नोकरीवरून सुद्धा काढू शकत होता. दिवसभराची सगळी एक्साइटमेंट गळून पडली होती. आपण उगाच आलो, काहीतरी कारण देऊन नसतो आलो सो तर बरं झालं असतं. डोक्यात आता फक्त टेन्शन भरलं होतं. त्यामुळे आवाजसुद्धा खोल गेला होता. घाबरून जवळची आत्या म्हणून तिला फोन केला तर तिने पण 4 शब्द सुनावली होती. मीराला ती बोलू शकत नव्हती. तिच्यापेक्षा तीच घाबरट होती. त्यात आबांना ही गोष्ट कळाली तर लग्न मोडायला सुद्धा कमी करणार नाही. ते VIP सेक्शनमध्ये जाऊन काय बोलायचं? ती हळूच केविलवाण्या नजरेने म्हणाली. अशा गोष्टी माहीतच नव्हत्या तर कसं तिला कळणार होता? त्यातून खूपच घाबरून गेली होती. ज्याच्यावर विश्वास ठेवून ती इथं आली होती त्याला तर थोडी पण आपली काळजी नाही. एक फोन करून कसं आणि कधी यायचं सांगितलं असतं तर? तिचा निरागसपणा बघून ड्रायव्हरला सुद्धा तिची दया आली. मॅडम, 7th फ्लोअरवर VIP सेक्शन आहे. तुम्ही या समोरच्या लॉबीमधून सरळ गेला की लिफ्ट लागते आणि 7th नंबर टच करा. तिथे गेल्यावर फक्त मिस्टर दीक्षित इतकंच सांगितलं तरी ते तुम्हाला तुमच्या टेबलपर्यंत घेऊन जातील. ड्रायव्हरने तिला व्यवस्थित माहिती दिली आणि ती कानात तेल ओतून त्याची माहिती ऐकत होती. ती गाडीतून उतरून घाबरून येऊन त्या हॉटेलला बघू लागली. पहिल्यांदा आली होती त्यापेक्षा आज तिला जास्तच भीती वाटत होती. हृदयाची धडधड चांगलीच वाढली होती. हातातली पर्स घट्ट आवळून जड पावलं आत टाकू लागली. ओठ घाबरून कोरडे पडले होते. लॉबीमध्ये येऊन कावऱ्या नजरेने सगळीकडे बघू लागली. सगळे हाय लेवलची माणसं बघून तर तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. अंगावर ब्रँडेड कपडे असले तरी मन तिचं कोवळं होतं. लगेच अशा गोष्टी अंगवळणी पडणार नव्हत्या. तिचं लक्ष लिफ्टकडे गेलं. 4 लिफ्ट 4 दिशेने होत्या त्यामुळे चक्रावून गेली होती. एक वेटर हातात काहीतरी घेऊन तिच्या जवळून जाताना दिसला. तसं अवंतीने तिला अडवलं. हॅलो VIP? अवंती अडखळत्या सुंदर मुलीकडे बघून म्हणाली. दिस वे. त्या वेटरने लिफ्टकडे इशारा केला. थँक्यू, अवंतीने थरथरत्या ओठांनी हसत म्हणाली. तसे ती वेटर स्मित हास्य करत तिथून निघून गेली. तिने सांगितलेल्या लिफ्टजवळ जाऊन उभी राहिली. ती उभं राहिल्यावर लिफ्ट ओपन झाली. 2 मुली होत्या. दिसायला तर खूपच हायफाय दिसत होत्या. त्यांनी वर बघितलं सुद्धा नाही. मोबाईलमध्येच दोघीजणी काहीतरी करत उभ्या होत्या. अवंती पटकन आत आली आणि 7व्या नंबरचं बटन दाबून ओढणी घट्ट पकडून घेतली. 1 फ्लोअर वर गेल्यावर लिफ्टचे दार उघडलं. तिचं लक्ष समोर गेलं. एक मध्यम वयाचा व्यक्ती त्याच्या भरदास्त आवाजात फोनवर बोलत आतमध्ये येऊन उभा राहिला. अवंती लगेचच 2 पावले मागे गेली. त्यात त्याचा आवाज तर थोडा कडकच होता. फोनवर बोलताना जबडा घट्ट आवळून फक्त ओठ हलतील असेच मोजके शब्द बाहेर पडत होते. मोठ्या कपाळावर गडद आठ्या पडल्या होत्या. बेज कलरचा सूटमध्ये त्याची पर्सनॅलिटी चांगलीच उठावून दिसत होती. सगळं काही क्लासी होतं. चेहरा कमालीचा निर्विकार होता. तिच्या चेहऱ्यावरून कुठलेच भाव ओळखू येणार नव्हते इतका शांत चेहरा होता. उभा राहताना सुद्धा पायापासून ते डोक्यापर्यंत ताठ उभा होता. एक पाय थोडासा तिरकस करून एक हात मोबाईलला कानावर धरून होता तर दुसरा हात लिफ्टच्या आतल्या बाजूला असलेल्या ग्रिलवर तळहात फक्त टच केला होता. मान किंचित हलत नव्हती. सगळं लक्ष मिररच्या बाहेर एका ठिकाणी केंद्रित होतं. त्याच्या आवाजातच इतकं वजन होतं की फक्त त्याला बघतच राहावं असं वाटत होतं. पहिल्यांदा अवंतीने अशा भरदास्त व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला बघितलं होतं. थोडीशी सुद्धा चेहऱ्याची हालचाल न करता बोलणं त्याच्या शब्दांची किंमत दाखवून देत होतं. 4थ्या मजल्यावर लिफ्ट थांबली तसं त्या 2 मुली लिफ्टच्या बाहेर गेल्या. आता त्या लिफ्टमध्ये अवंती आणि तो व्यक्ती होता. अवंतीने तिरक्या नजरेने त्या व्यक्तीला पाहिलं आणि अंग चोरून थोडी मागे सरकली. त्याची नजर अजून बाहेरच स्थिर होती. फोनवर काय बोलत होता त्याचं त्याला माहीत होतं. पुढच्या व्यक्तीला त्याचं बोलणं कळतं की नाही हाच तिला प्रश्न पडला होता. कारण ती इतक्या जवळ असून सुद्धा तिला त्याचे शब्द कळत नव्हते. 5वा मजला सुटला तसं त्या व्यक्तीने लिफ्टच्या बटनकडे पाहिलं. आता 6वा मजला पार झाला तसं त्याने नजर वळून अवंतीवर रोखली. तसे अवंती श्वास रोखून त्यालाच बघू लागली. त्याचं अचानक वळून तिच्याकडे रोखून बघणं तिच्या अंगाचा थरकाप उडाला होता. विच फ्लोअर डू यू वॉना गो ऑन? त्याने हातातला फोन बंद केला आणि तिच्याकडे बघत विचारलं. ती मूर्ती सारखी एकटक त्यालाच बघत होती. तोंडून आवाजच फुटत नव्हता. तो पुढे काही बोलणार की 7वा मजला आला तशी लिफ्ट ओपन झाली. ह्या ती अडखळत गडबडून त्याच्याकडे न बघता बाहेर निघाली. तसं त्याच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच गडद झाल्या. तो सुद्धा लिफ्टच्या बाहेर आला आणि त्या मुलीला बघत उभा राहिला.
कारण आता अवंती गोंधळून इकडे तिकडे बघत होती. लॉबी पूर्णपणे रिकामी होती. आजूबाजूला सगळे रूम्स दिसत होते. एकही मॅनेजर तिला तिथे दिसला नव्हता. कोणाला ती विचारणार? तिचं त्या गोंधळलेल्या, घाबरलेल्या, निरागस रूपाला बघून त्याच्या कपाळाच्या आठ्या हळूहळू कमी झाल्या. तिच्या त्या रूपात एक क्षण त्याला ती दिसली. स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ मन फक्त तिचं होतं. या जगात त्याने इतके धूर्त, कपटी लोक पाहिली होती की निरागसता फक्त त्याला त्याच्या जवळ असणाऱ्या मौल्यवान काळजाच्या तुकड्यात दिसत होती. त्याची मुलगी निरागस कमियन त्यांच्यासारखी चलाख होती. कुठलाही माणूस समोर उभा राहिला तरी न घाबरणारी, डॅशिंग होती. कुठल्याही परिस्थितीत स्वतःच कधीच हार मानत नव्हती. म्हणून त्याच्या मुलीत असे गोंधळलेले, घाबरलेले रूप त्यानं कधी पाहिलंच नव्हतं. त्याच्या वाईफमध्ये फक्त त्याला निर्मळ, स्वच्छ रूप दिसून येत होता. तिच्यासारखी नाही, पण तिचं ते गोंधळून जाणं बघून त्याला लगेच तिच्यावर दया आली. तिने गडबडून मागे पाहिलं. त्या मोठ्या लॉबीमध्ये फक्त तो एकटाच उभा होता. त्याला बघून तिचे श्वास जास्तच वाढले होते. वयाने मोठा जरी दिसत असला तरी त्याच्या पर्सनॅलिटीला त्याचं वय झाकून जात होतं. त्याने हातातला मोबाईल घेऊन एक नंबर डायल करून कानाला फोन लावला. कम आउटसाईड. त्याने 2 शब्द बोलून फोन कट केला. कारण त्याला एकतर जास्त बोलायची सवय नव्हती आणि समोरची मुलगी त्याला घाबरलेली जाणवत होती. म्हणून तिच्या जवळ जाऊन तिला विचारणं त्याला योग्य वाटलं नाही. हे कोणाला बोलवत आहेत ह्या विचारानेच ती इकडे तिकडे बघत स्टेप्स कुठे दिसत आहेत का बघू लागली. कारण तो लिफ्टच्या समोरच उभा राहिला होता. म्हणून लिफ्टमधून तिला खाली जाता सुद्धा येणार नव्हतं. जीव अगदी कंठाशी आला होता. तिच्या पर्समधला मोबाईल वाजत आहे त्याचं सुद्धा तिला भान नव्हतं. इतकी आतून घाबरून गेली होती. अहो. मागून नाजूक, कोकिळेसारखा आवाज तिच्या कानाला स्पर्श झाला. तिची नजर त्या व्यक्तीच्या मागे थोडे अंतरावर गेली. दरवाजा उघडून एक लेडी बाहेर येत पदर सावरत त्या माणसाकडे बघत जवळ येत होती. नाजूक हसरा चेहरा बघून अवंतीच्या जीवात जीव आला. त्या लेडीला बघून हृदयाची वाढलेली धडधड हळूहळू कमी होऊ लागली. घसा कोरडा पडला होता. ती घसा ओला करत आवंडा गिळत त्या बाईला बघू लागली. किती वेळची वाट बघत आहे. आता जेवण करूनच घरी जाऊ. तुमच्यासोबत कुठे जायची सोय नाही. लगेच स्वतःचं काम घेऊन येताच. ती नाजूक लटक्या रांगात त्याच्या जवळ येत बोलतच होती की तिचं लक्ष दोघांच्या 5 ते 6 फुटावर थांबलेल्या अवंतीकडे गेलं. प्रश्नार्थी नजरेने ती त्या मुलीकडे बघू लागली. अवंती श्वास घेत हसण्याचा प्रयत्न करू लागली. भीती तर वाटत होती, पण त्या लेडीकडे बघून हिंमत पण आली होती. तर आपली अवंती या नवीन हॉटेलमध्ये चांगलीच गोंधळून गेलेली आहे. पण ही लेडी आणि तो माणूस अवंतीची मदत करेल का? आणि ते कोण आहेत? ते का अवंतीची मदत करतील? कळेल तुम्हाला येणाऱ्या पुढील भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.